नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य विभागामध्ये विविध पदांच्या पदभरतींसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी ही जाहिरात मित्रांनो 14 मार्च 2024ला आलेली आहे. म्हणजे खूप दिवस अगोदर ही जाहिरात आलेली आहे, परंतु अर्ज अजून सुरू आहेत. तुमची महानगरपालिका कमेंटमध्ये सांगा, त्याची अशा पद्धतीने जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघा मित्रांनो, ही आरोग्य विभागामधली याच्यामध्ये पदं भरली जाणार आहेत. कुठली पदं आहेत, काय पात्रता आहे, कशी निवड होणार आहे, सर्व माहिती आपण पाहू. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा मित्रांनो pcmc.gov.in या वेब संकेतस्थळावरती देखील तुम्हाला ही जाहिरात इथं रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये पाहायला भेटेल. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये पहिली पदं जी आहेत ती राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम. आता मित्रांनो, ही पदं जी असतात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जातात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत. तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये जर तुम्ही 10 वर्षे आता सेवा केली तर तुम्हाला मित्रांनो परमनंट देखील केलं जाणार आहे. तर NHMमध्ये तुम्हाला मित्रांनो ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पदं असतात. आता जो GR आलेला आहे मित्रांनो, शासन निर्णय जो अगोदर झालेला आहे मित्रांनो, त्यानुसार आता परमनंट देखील होणार आहेत. 10 वर्षे ज्यांची सेवा झाली त्यानुसार मित्रांनो. तर बघा कुठली पदं आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सध्या मित्रांनो ही पदं भरली जात आहेत. ज्याच्यामध्ये पहा TB हेल्थ विजिटर मित्रांनो 3 पदं आहेत. यासाठी 15,500 इतका स्टार्टिंग पेमेंट आहे. याच्यामध्ये तुमचं MSW कोर्स उत्तीर्ण आवश्यक असतो मित्रांनो, आणि 1 वर्ष कामाचा अनुभव देखील तुम्हाला मागितलेला आहे. या पदासाठी MSW हा कोर्स उत्तीर्ण पाहिजे. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्ही जागा पाहू शकता. त्याच्यानंतर दुसरं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ मित्रांनो, 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुमची BSc पदवी पाहिजे आणि DMLT कोर्स तुम्ही उत्तीर्ण केला पाहिजे. संगणकाचं तुम्हाला ज्ञान पाहिजे. लॅब सहाय्यक या कामाचा अनुभव देखील तुम्हाला आवश्यक त्यांनी मागितला आहे. लॅब टेक्निशियन कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य म्हणून या ठिकाणी मात्र असणार आहे. त्यानंतर पुढची पद आहेत पहा मित्रांनो, आरोग्य सेविकाचं पद देखील आलेलं आहे मित्रांनो. ANMसाठी खूप चांगली संधी आहे. 10 जागा आहेत मित्रांनो. तुमचे कोण मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा, कारण की ANMच्या जागा मित्रांनो खूप कमी निघतात. ANMसाठी स्टाफ नर्ससाठी जास्त जागा निघतात. ANMसाठी मित्रांनो या ठिकाणी संधी आहे. 10 जागा भरल्या जात आहेत. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. तुम्ही 10वी उत्तीर्ण असून तुम्ही जर ANMचा कोर्स कंप्लीट केलेला आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं जागा देखील पाहायला भेटणार आहेत. पाहू शकता ANMसाठी 10 वॅकेन्सी आहेत. स्टाफ नर्ससाठी देखील आहेत मित्रांनो, 6 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. 20,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. तुमचं 12वी झालं आहे, BSc नर्सिंग झालेलं आहे आणि तुमचं GNM झालं आहे, यापैकी कुठलंही एक झालेलं आहे तर तुम्ही स्टाफ नर्ससाठी देखील अप्लाय करू शकतात. प्रत्येक कॅटेगरी वाईज देखील वॅकेन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील. तर या संपूर्ण जागा स्टाफ नर्ससाठी आहेत, ANM GNMसाठी. त्यानंतर पुढच्या जागा ज्या आहेत मित्रांनो हाई क्वालिफिकेशनसाठी आहेत, ज्यामध्ये MBBSसाठी मित्रांनो मेडिकल ऑफिसरच्या 12 जागा आहेत. मायक्रोबायोलॉजीसाठी 1 जागा आहे मित्रांनो, MD मायक्रोबायोलॉजी ज्यांचं झालं आहे. त्यानंतर पुढची जे आहेत विशेषतज्ञ मोठे डॉक्टरसाठी जागा आहेत, ज्यामध्ये भूलतज्ञ 3, बालरोगतज्ञ 4, स्त्रीरोगतज्ञ 1. तर ही अशा पद्धतीने वॅकेन्सी आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही जागा ज्या आहेत त्या भरल्या जात आहेत. आता मित्रांनो यासाठी ॲप्लिकेशन कसं करायचं पहा. इच्छुक उमेदवारांनी 15 मार्चपासून ते मित्रांनो 26 मार्चपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग 2रा मजला आवक जावक कक्ष येथे वरील विहित मुदतीमध्ये मित्रांनो समकक्ष येऊन अर्ज सादर करायचा आहे. पोस्टाने अर्ज या ठिकाणी पाठवायचा नाही, समकक्ष अर्ज तुम्हाला नेऊन द्यायचा आहे. काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे पहा. त्यानंतर मित्रांनो तुमची निवड कशी केली जाते त्याचीही माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो हे जे वरचे विशेष तज्ज्ञ यांची वगैरे पद आहेत यांच्यासाठी मित्रांनो अशा पद्धतीने हे गुण तुम्हाला 50 गुण दिले जाणार आहेत, ज्यामध्ये सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज वगैरे हे. त्यानंतर बाकीची जी पद आहेत मित्रांनो ANM असेल, GNM असेल, तंत्रज्ञ असतील, TB हेल्थ विजिटर असतील, यांच्यासाठी तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे त्यामध्ये किती मार्क्स पडलेत मित्रांनो त्याचे 50 मार्क्स तुमचे धरले जाणार आहेत. तुम्हाला जर अनुभव असेल त्याचे 20 मार्क्स, उच्च शिक्षण असेल तर त्याला वेगळे मार्क्स असणार आहेत. अशी मिळून 100 मार्काची मेरिट लिस्ट लावली जाणार आहे. एक्झाम याची होत नाही मित्रांनो, डायरेक्टली तुमच्या मार्क्सवरती क्वालिफिकेशनच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. तर ह्यासाठी संपूर्ण माहिती या ठिकाणी याच्यामध्ये अटी आणि शर्ती देखील तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर याच्याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि मित्रांनो याचा अर्ज फॉर्मॅट वगैरे देखील तुम्हाला याच्यामध्येच खाली भेटणार आहे. धन्यवाद.